श्री स्वामी समर्थ. मी आज जी रेसिपी घेऊन आलेला आहे ती पूर्ण यूट्यूबवरती तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही, कारण की अगदी नवीन पद्धतीमध्ये पालक पराठा. तुम्ही भरपूर प्रकारचे पालक पराठे बनवले असते ना, पण हे जो आपण पराठा बनवणार आहेत, जे आपण बटाट्याचा पराठा मध्ये सारण भरून किंवा पुरणाची पोळी जे मध्ये सारण भरून बनवतो, अगदी त्या टाईपमध्ये पराठा बनवणार आहे. कारण की पालकाची मग बऱ्याचशा जणाला वाटेल की मग ते वलसर होती पालक, मग कसा पराठा लाटायचा, तो फुटला जाईल. तर त्याची पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी रेसिपी, जी की भरताना पण अजिबात हाताला पालक चिटकून बसणार नाही. मस्त असं सारण पूर्ण त्याचं घट्ट होणार आणि लाटताना फुटणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही भाजतान त्यावेळेस पण काठोपाठ म्हणजे सारण गेल्याने एकदम टम्म असे फुगलेला हा पराठा होतो, अजिबात फुटत नाही. बघू शकता. आणि एवढा मऊ लुसलुशीत होतो ना हा पराठा. तर जर तुम्हाला समजा हिरव्या पद्धतीचा तर बऱ्याच वेळेस समजा बघितला असेल तुम्ही, ज्यावेळेस आपण पालक मिक्सरमध्ये काढून उंड्यामध्ये मळतो, सगळ्या पद्धतीचे पराठे बघितलेत, पण हा पद्धतीचा पराठा तुम्हाला पूर्ण यूट्यूबवर कुठंच बघायला भेटणार नाही. तर याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मस्त असा आतमध्ये काटोकाट सारण गेलेला पालक पराठा. तर पालक पराठा बनवण्यासाठी बघा, मस्त अशी हिरवीगार पालक स्वच्छ धुवून सुकून घेतलेली, कारण की वलसरपणा आपल्याला त्याच्यात ठेवायचंच नाही ना, त्याच्यासाठी. तर पालक घेताना ना मी त्याला अजिबात देठ ठेवलेलं नाही, पूर्ण देठ काढून टाकले. कारण की देठाने पण काय होऊ शकतं, पालक देठ जर जास्त मोठा राहिला तर मग पराठा लाटताना तो देठ वरती येतो आणि आपला पराठा फुटण्याची शक्यता असते. म्हणून काय करायचं, नुसते पानच पालकाचे घ्यायचे आणि असं कट करून घ्यायचं. कट करताना बऱ्याचशा वेळेस पाठीमागं पुढं करून असं डबल कट करून घ्यायचं, म्हणजे पानं जास्त बारीक कट केले जातात. तर असंच बघा, आधी पहिल्यांदा मोठं किट झालं, मग डबल मी कट केलं. एक दोन वेळेस डबल कट केलं का बराबर बारीक चिरण्यात येते पालक. आणि काट अजिबात घेऊ नका पालकाचा, तेवढी दक्षता घ्या. तर बघा, आपण पालक मस्त असा बारीक कट करून घेतला. इकडे आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ. आता तेल गरम होऊन देऊ. तेल गरम झालं की नंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे. तर आता जिऱ्याला छान तडतडून द्यायचं आणि ही पालक याच्यामध्ये टाकून घ्यायची. एक नंबर आणि इतका जबरदस्त लागतो हे पालक पराठा. मला वाटतं मुलांच्या डब्यासाठी असो, घरी नाश्त्यासाठी असो, कधीही म्हणजे कोणत्याही वेळी तुम्हाला जर आवड असेल तर नक्कीच बनवून खाऊ शकता. इतका टेस्टी होतो आणि खरंच फुटत नाही आणि भरपूर होटाने खाण्यासारखं म्हणतात ना, एकदम त्या टाईपचं होतं, मऊ लुसलुशीत. तर आता आपण गॅस सुरूच आहे आपला. पालक तेलामध्ये जिरे टाकलेत आणि त्याच्यामध्ये आता थोडीशी पालक आपण वाफलून घेऊ. आता तुम्ही म्हणता पालक आता पाणी सुटतं, थोड्या प्रमाणात सुटतं, पण पुढची प्रोसिजर आपण जी वापरणार आहोत त्याच्यामुळे बराबर ती घट्ट होणारच आहे. तर आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला बेसन टाकायचं आहे. मुख्य म्हणजे बेसन टाकल्यानंतर पूर्ण पालकाचं जे समजा सारण बनवणार आहोत ते पूर्ण थोडंसं जरी वलसर असलं का पूर्ण कोरडं होतं आणि अजिबात त्याच्यात वलसरपणा राहत नाही. थंड झाल्यानंतर अगदी पुरण जसं घट्ट असतं त्या टाईपमध्ये होतं. त्याच्यामुळं बेसन पीठ टाकून घ्यायचं. आता याला छान मिक्स करून घेऊ, कारण की बेसन पीठ आपल्याला थोडंसं वाफरून घ्यायचं आहे. आणि थोडंफार जर कच्चं राहिलं तर आपण पराठा बनवताना ज्यावेळेस आपण भाजणार आहेत त्यावेळेस ते पूर्णपणे पराठ्यामध्ये वाफरून निघणार आहे. पण याच्यामध्येच आपण बरंचसं भाजून घेणार होतं. तर भरपूर अशी कोथिंबीर टाकली. पराठा म्हणलं की भरपूर कोथिंबीर टाकायची, म्हणजे त्याची चव आणखी वाढली जाते. तर मस्त याला मिक्स करून घेतले. आता मिक्स केल्यानंतर याच्यासाठी आपण मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे, पण त्याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं हळदी पावडर टाकून घेतली आणि लाल मिरची पावडर टाकून घेतली अर्धा चमचा, कारण की आपण हिरवी मिरचीचं पण ठेचा बनवून घेतलेला आहे याच्यामध्ये टाकण्यासाठी, म्हणून जास्त काही तिखट नको. थोडासा कलर येण्यासाठी आपण हळद आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे. हे बघा, याच्यामध्ये आपण काय केले, भरपूर लसूण, चवीनुसार मीठ आणि मिरची कुटून घेतलेली आहे. आता ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हे शेवटीला का टाकलं माहिती का, कारण की मिठाने पाणी सुटण्याची शक्यता असते भाजीला जास्त, म्हणून आपण शेवटीला टाकून घेतले. जर तुम्ही भाजी टाकल्या जर टाकाल तर त्याला जास्त पाणी सुटेल, मग जास्त तुम्हाला आणखी बेसन पिठाचा वापर जास्त करावा लागेल. आणि याच्यामध्ये भरपूर असे आपण तिळं टाकून घेतले. तर मस्त आहे का नाही, एकदम नवीन पद्धतीचा पालक पराठा. तर नक्कीच तुम्ही या पद्धतीत करून बघा, खरंच खूप जबरदस्त होतो.
कारण की सगळ्याच पद्धतीचे तुम्ही खाऊन बघितले असतील, पण या पद्धतीचा कुठंच पाहिला नसन असं मला तरी माहिती. कारण की कुठंच मी असं बघितला नव्हता. मी नवीनच अशी रेसिपी असंच लक्षात आलं वेगळं काहीतरी करण्याचं, म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तेवढं आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की साध्या आणि सोप्या भाषेतले आपले व्हिडिओ असतात. आता हे सारण आपण काढून घेतलं प्लेटमध्ये. याला थोडंसं थंड होऊन देवतं. थंड झाल्यानंतर मस्त जास्त ह्याच्यामध्ये दाटसर घट्टपणा येतो आणि छान असं आपलं हे पालकाचं सारण तयार होतं. आता कणिक मळायची तर प्रत्येक जणाला माहितीच आहे. आपण जसं चपातीसाठी बनवतो तशीच कणिक मळून घ्यायची. मी मळून थोडा वेळ भिजत ठेवलेली होती, कारण की भिजली का कणिक मस्त अशा पराठा मऊ लुसलुशीत होतो. पुरणपोळी बनवताना पण आपण ज्यावेळेस कणिक मळून ठेवतो तेव्हा पोळी अगदी मऊ होते, निबरपणा राहत नाही. तसंच पराठा बनवण्यासाठी पण आधी कणिक मळून ठेवायचं. तर आता आपण बनवूया पराठे. जसे आपण पोळीसाठी घेतो तसंच पराठा बनवताना हुंडा घेतोच की आपण. बटाट्याचा जरी बनवायचा असला तरी त्या पद्धतीतच हुंडा असा घ्यायचा आणि गोल करून मोठं गोल करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये सारण होईल तेवढं जास्त बसन. जास्त सारण बसलं का मग काटोकाट छान असं जातं. नाही तर एखाद्या वेळेस फक्त मध्येच सारण राहणार आणि काठाने जाणार नाही. मग कुठं थोडासा चपाती खाल्ल्यासारखी कुठं तरी पराठा खाल्ल्यासारखा असं होऊ नये म्हणून भरपूर सारण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे पराठा काय असतो याची खरी चव आपल्याला कळेल. तर थोडंसं अगदी थोडंसं पीठ टाकलेलं आहे मी. दुसऱ्या वेळेस पराठा बनवताना तर गरज पडणार नाही टाकतायची, कारण की थोडंसं सोमक आहे त्याच्यामुळे थोडंसं वलसरपणा आहे, जास्त नाही. तर आता आपण घेऊन लाटून. आता लाटवताना पण तुम्हाला दाखवते मी, असं हाताने थोडंसं पांगून घ्यायचं, म्हणजे काय होतं मधलं जे सारण आहे ना ते काटोकाट जातं. काटोकाट गेल्यामुळं मस्त असा पराठा काटोकाट गेल्यामुळं पूर्ण ते सारण मग त्याची चव छान लागते, सबसारखं लागतं. त्याच्यामुळं बघा आता मी लाटते. लाटताना कडी लाटून घेऊतं. तर तुम्हाला लाटताना पण दाखवते मी, अजिबात पराठा फुटत नाही. बघा तुमच्या डोळ्यात देखत मी पराठा लाटलाय आणि मी दोन्ही साईडकून लाटून घेणार आहे. ते फुटलेलं नाही आहे, वरतूनच चिटकलेलं होतं. दोन्ही साईडकून लाटला का मग मस्त असं दोन्ही साईडकून छान फुगतो आणि मऊपणा दोन्ही साईडकून जास्त येतो. तर बघू शकता मस्त असा आपला पालक पराठा तयार आहे. आता आपण त्याला मस्त भाजून घेऊ. भाजताना पण काय होतं भरपूर टम्म असा फुगतो. तर आता तोपर्यंत आपण दुसराही बनवण्याची तयारी करू. मस्त बघा दुसऱ्या वेळेस मी अजिबात पिठाचा हात घेतलेला नाही याच्यामध्ये सारण भरताना, कारण की आता भरपूर पूर्णपणे थंड झालाय आणि छान घटसरपणा आलाय ना त्याच्यामुळे गरजच लागत नाही आता पिठाचा हात घ्यायची. तर बघा हे पण आता दुसऱ्या साईडकडून आपण पलटी केलाय आणि आता तुम्हाला दाखवते मी. बघा कसा टम्म असा फुगलेला आहे. आता याच्यावर काय करायचं, तुम्हाला बटर आवडत असेल तर बटर लावू शकता, तूप आवडत असेल तर तूप लावू शकता, पण आम्हाला दोन्ही आवडत नाही, तेलच आवडतं त्याच्यामुळं मी तेलच लावलेलं आहे. मस्त बघा दोन्ही साईडकडून छान तेल लावून घेतलंय. कसा टम्म असा काटोकाट पराठा फुगलेला आहे, बघू शकता तुम्ही. अजिबात म्हणजे फुटत नाही, लाटताना फुटत नाही, त्याच्यामुळं छान असा फुगतो तो आणि एकदम मऊ लुसलुशीत असा पराठा तयार होतो. तर आता आपण दुसराही लाटून घेऊ आणि याला पण छान असं भाजून घेऊ. तर बघा हे पण लाटताना अजिबात फुटला नाही आणि दोन्ही साईडकडून आपण छान भाजून घेऊ. मग तुम्ही म्हणताल की एकच फुगला दुसरे फुगली नसते, म्हणून मी दुसरा पण तुम्हाला दाखवलेला आहे. कारण की मी पूर्णपणे 100% गॅरंटीने सांगते की इतके छान पराठे होतात हे. नक्कीच तुम्ही नक्की करून बघा, कारण की मी रेसिपी बनवली म्हणून नाही, पण तुम्हाला नक्की आवडतील यासाठी करून बघा. वेगळं तरी खाण्याची प्रत्येकाची इच्छा असतेच. सारखं खाऊन एकसारखं कंटाळ येतो, म्हणून काहीतरी वेगळं बनवायचं. बरं बघू शकता तुम्ही मस्त असा काटोकाट सारण गेलेला पालक पराठा आतमध्ये सारण भरून बनवलेला. आणि हो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.